नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. सर्वप्रथम आज मनोज जरांगे पाटील यांचा चित्रपट प्रदर्शित होतोय संघर्ष योद्धा नावाचा. त्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. एक मोठं आंदोलन महाआंदोलन एका सर्वसामान्य माणसाने उभं केलेलं आणि ज्यामुळे अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला होता हे आपण बघितलंच आहे. आणि तो जो मराठा क्रांती मोर्चा जो प्रचंड प्रमाणात निघाला होता त्यावेळी शिंदे सरकारनं 10% आरक्षण जाहीर केलेलं आहे. पेढे वाटले गेले, आनंद साजरा गेला आणि नंतर मात्र लक्षात आलं की हे आरक्षण त्रोटक आहे, थोडंसंच आहे. किंवा मनोज जरांगेंची जी मागणी होती की कुणब्यांना सरसकट आरक्षण द्यावे आणि ते सरसकट आरक्षण सगळे सोयऱ्यांसकट द्यावे, ही मागणी काही पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळे पुन्हा नंतर उपोषण झाले आणि आता नुकतंच कालचे जे उपोषण स्थगित झालंय म्हणा, सुटलंय म्हणा. मात्र उपोषण खरोखर सुटलंय का? होय, उपोषण जरी स्थगित केलं असलं मनोज जरांगे यांनी, तरी देखील त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे आणि त्यानुसारच 13 जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे सरकारला. तर आता टायमिंग चुकलेलं उपोषण एकदाचं सुटलं असं मी म्हटलंय. टायमिंग चुकलं का हा प्रश्न आहे. खरं तर मनोज जरांगे यांनी आधीच जाहीर केलं होतं की मी 9 तारखेपासून उपोषणाला बसणार आहे आणि त्यानुसार ते उपोषणाला बसले देखील. पण टायमिंग कोणतं चुकलं तर याचं कारण की त्यांच्या गावातूनच विरोध झाला होता आणि त्यांच्या गावातल्याच लोकांनी अर्ज दिला होता की मनोज जरांगे यांना उपोषणाची परवानगी देऊ नये. तसंच आंतरवली सराटीतच हे उपोषण वारंवार का घेतलं जातंय, गावकऱ्यांना अडचण होते. टायमिंगसाठी म्हटलं तर शेतीची कामं सुरू आहेत, त्यामुळं आम्हाला वेळ देता येणं शक्य नाही किंवा त्यांना पाठिंबा समर्थन देता येणं शक्य नाही. अजून एक महत्त्वाची अडचण गावकऱ्यांनी मांडली होती आणि ती अडचण महत्त्वाचीच आहे. समाजामध्ये वाद निर्माण झाले आहेत, लोक आपापसांमध्ये भांडण लागलंय लोकांचं आणि ते भांडण कोणाचं लागलं तेही तुम्हाला माहिती आहे, ओबीसी आणि मराठा. आणि त्या भांडणाचे परिणाम दिसून आलेले आहेत आपल्याला निवडणुकीमध्ये, मुख्यतः बीडमध्ये हे परिणाम दिसले आहेत. तर हे टायमिंग चुकलेलं उपोषण याच्याकरता म्हटलं मी की जरी आधीच ते नियोजित असलं तरी देखील बऱ्याच गोष्टींचा विचार मनोज जरांगे केला नसावा कदाचित. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की यावेळी उपोषण सुरू करताना मनोज जरांगे एका दर्ग्यावर गेले होते आणि पत्रकारांनी त्यांना ज्यावेळी याबाबत विचारलं तेव्हा त्यांनी जे उद्गार काढले ते उद्गार थोडेसे संशयास्पद वाटत आहेत. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंकाच नाही आहे. त्यांनी सरळ सांगितलं, मी धर्म परिवर्तन करायला आलो नाही तर आपल्याला सत्ता परिवर्तन करायचंय. तो व्हिडिओ सगळ्यांनी बघितला असेल. सत्ता परिवर्तन करायचंय की आरक्षण हवंय? आता हा प्रश्नचिन्ह इथे आहे बरं का. त्यांच्या तोंडून कदाचित अभावितपणे ते निघून गेले असेल, कदाचित बोलण्यातली चूक झाली असेल ती सत्ता परिवर्तनाची. पण आरक्षणाच्या विरोधात असलेल्या लोकांनी किंवा उपोषणाच्या, आरक्षणाच्या विरोधात कोणीच नाही माझ्या मते, उपोषणाच्या विरोधात असलेल्या लोकांनी ताबडतोब हे सांगायला सुरुवात केली की सत्ता परिवर्तन करायचंय म्हणजे हे राजकारण आहे, आरक्षण हा खरोखर हेतू नाही. अर्थात मनोज जरांगेंनी त्यांची बोलण्यातली चूक सावरून घेतली नंतर त्याच वक्तव्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं की मुख्यतः आरक्षण हाच आपला हेतू आहे. सुरुवातीला जरी ते सत्ता परिवर्तन असा शब्द त्यांनी वापरला असला तरी. तर या आरक्षणामध्ये नेमकं काय साध्य झालं? हो, एक तर साध्य झालं की मनोज जरांगे यांची ताकद, संपूर्णपणे मराठा समाज मनोज जरांगे यांच्या पाठीशी आहे हे पुन्हा एकदा नव्याने सिद्ध झालेलं आहे. कारण आरक्षण सुरू करताच ठिकठिकाणून त्यांना शुभेच्छा यावी लागल्या, ठिकठिकाणून पाठिंबा जाहीर होत गेला त्यांना भेटायला. नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे देखील जाऊन आले, बजरंग सोनवणे जाऊन आले आणि संजय जाधव देखील जाऊन आले. तर असे मनोज जरांगे आता पुढे काय करणार हा देखील प्रश्न आहे. आणि हां, एक गोष्ट राहिली. मनोज जरांगे पाटील यांना मी म्हटलं की त्यांचा संघर्ष योद्धा जो सिनेमा त्यांनी नाही काढलेला, मात्र त्यांच्या जीवनावर संघर्ष योद्धा जो सिनेमा काढला गेला आहे त्यामध्ये जर स्टारकास्ट बघितली आपण, अभिनेते बघितले तर बहुतेक कलाकार ब्राह्मण समाजाचे आहेत. म्हणजे आता 3 मिनिटात ब्राह्मण संपवून टाकू ही घोषणा कशी फोल होती तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक जात, समाजातील प्रत्येक घटक हा समाजासाठी महत्त्वाचा आहे आणि यामुळे समाज
बांधला गेलाय, एकमेकांशी जोडला गेलाय. त्यामुळे एखाद्या जातीला अशी संपवण्याची भाषा जर कोणी करत असेल तर नक्कीच आहे की त्यांनी यापासून धडा घेतला पाहिजे आणि त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की मनोज जरांगेंचं उपोषण कुठल्याही जातीविरोधात नव्हतंच. हां, त्यांच्या उपोषणातली जी मुख्यतः मागणी आहे की ओबीसीमधून ते आरक्षण मिळालं पाहिजे, कुणबी म्हणून मिळालं पाहिजे, ती काही लोकांना ती मागणी खटकू लागली आहे, खटकलेली आहे. आणि त्यांचं म्हणणं की यामुळे ओबीसींच्या आरक्षणावर परिणाम होईल. ओबीसींचे आरक्षणामध्ये हे जर मराठा आरक्षणाचे लोक शिरले तर ओबीसींची आरक्षणाची टक्केवारी कमी होते, असा त्यांचा अभ्यास आहे, त्यांचा अंदाज आहे. मला एक वेगळी शंका येते. म्हणजे मी दोन गोष्टी एकमेकाशी जोडतोय. बघा, तुमच्या लक्षात येईल की शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या भटकती आत्मा या विधारून पुन्हा एकदा वक्तव्य केलंय आणि सांगितलंय की तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याखेरीज ही भटकती आत्मा शांत होणार नाही. आणि त्यानंतर त्यांनी बघितलं की आपण शेतकऱ्यांच्या भेटीगाठी सुरुवात केलेली आहे. पावसामुळे ज्यांचं नुकसान झालेलं आहे, दुष्काळामुळे जे शेतकरी अडचणीत आहेत, त्यांच्या भेटीगाठी शरद पवार यांनी घेण्यास सुरुवात केलेली आहे. आता शरद पवार यांचा इथे काय संबंध, मी नाही जोडत आहे. हा संबंध ऑलरेडी माध्यमांनी जोडलेला आहे, विरोधकांनी जोडलेला आहे. तो संबंध असा आहे की मनोज जरांगेच्या आरक्षणाच्या आंदोलनामागे, उपोषणामागे मूळ शक्ती कोणाची आहे, मूळ डोकं कोणाचं आहे, तर ते शरद पवार यांचं आहे. आणि त्याबाबत आपण अनेक व्हिडिओ बघितले असतील की शरद पवारांचे आणि मनोज जरांगे यांचे धागे कसे जोडले गेले आहेत. तर शरद पवारांनी आता हे शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेणं सुरू केलेलं आहे. मनोज जरांगेंनी आरक्षण सध्यापुरतं स्थगित केले, उपोषण आरक्षणाचं. मात्र ते पुन्हा 13 जुलैपर्यंत त्यांचं काम झालं नाही तर, सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत. पण त्यापूर्वीच मला एक शंका आहे आणि ती टायमिंग चुकलेलं आरक्षणाचं उपोषण का स्थगित झालं या बाबतीत माझ्या मनात एक शंका आहे किंवा एक माझ्या मनात असा विषय आहे की शरद पवार आणि मनोज जरांगे यांचं जर साटोलोटा असेल किंवा बोलविता धनी जर असतील तर, मी म्हणत नाही आहेत असं माध्यमं म्हणतायत आणि अनेक लोक म्हणतायत, तर हे शेतकरी आंदोलन उभं करण्याच्या मागे शरद पवार आहेत काय? म्हणजे MSP साठी, आपल्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव हमी मिळण्यासाठी, भावाची हमी म्हणतो आपण, MSP म्हणतो त्याला, मॅक्झिमम सपोर्ट प्राईस, ती मिळण्याकरता आंदोलन उभं करता आहेत काय? आणि ते सरकारसाठी डोईजड होणार आहे, म्हणजे महाराष्ट्र सरकारसाठी आणि केंद्र सरकारसाठी देखील. कारण हे आंदोलन शेतकऱ्यांचं असेल त्यामुळे तिथे कुठल्याच जातीपातीचा प्रश्नच येत नाही. शेतकऱ्यांचं आंदोलन म्हटल्यावर सर्वच जाती धर्माचे लोक शेती करतात. तर असं मोठं आंदोलन उभं करण्याच्या तयारीत शरद पवार आहेत काय, हा पहिला प्रश्न. आणि मनोज जरांगे यांनी पूर्वी म्हटलं होतं की हे आरक्षण झाल्यानंतर आम्ही मुसलमानांना पण आरक्षण मिळवून देऊ. मग त्यांनी शिक्षकांच्या बाबतीतला पण प्रश्न घेतला होता. म्हणजे अनेक प्रश्नांमध्ये मी आता हे सामाजिक लढा उभारणार आहे असं मनोज जरांगे यांनी सूचित केलेलं होतं. त्यानुसार मनोज जरांगे आता विश्रांती घेऊन काही काळ तब्येत चांगली झाली की शेतकरी आंदोलन जर उभं राहिलं तर त्यामध्ये उतरतील का, हा प्रश्न आहे माझ्या मनात. मनोज जरांगे सध्या उपचार घेत आहेत, वारंवार उपोषण केल्याने त्यांच्या प्रकृतीला नुकसान होतच आहे. आणि माझी विनंती आहे त्यांना की त्यांनी आता उपोषणाचं हे अस्त्र त्यांनी वापरू नये. त्यांनी स्वतःच्या जीवाला जपावं, स्वतःच्या जीवाला सांभाळावं आणि त्याऐवजी आंदोलनाची इतर अनेक प्रकार आहेत ते प्रकार त्यांनी अवलंबावेत असं मला मनापासून वाटतं. कारण मनोज जरांगे संसारी माणूस आहेत, त्यांच्या मागे त्यांचा संसार आहे. त्यांनी जरी समाजासाठी घरदार सोडून ते उपोषणाला बसत असतील किंवा घरदाराकडे दुर्लक्ष करत असतील तरी देखील समाजाला त्यांची गरज आहे आणि त्यांनी उपोषण स्थगित केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. त्यांच्या चित्रपटासाठी त्यांना शुभेच्छा. व्हिडिओत नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. मात्र आता जर मनोज जरांगे हे जर शेतकरी आंदोलन उभं राहिले आणि त्यात दिसले तर नवल वाटायची गरज नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.